अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम 2006-2008 तसंच सुधारित नियम 2012 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी। कोल्हापूर जिल्ह्यातील वैयक्तिक वनहक्काचे दावे आणि सामूहिक वनहक्कांच्या दाव्यांना मंजुरी देण्यात यावी। जंगल प्राणी आणि शेतकरी यांच्यातील संघर्ष कायमचा संपवण्यासाठी ठोस उपाययोजना करावी। या मागण्यांसाठी आज विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यातील जंगल वस्त्यातील नागरिक, शेतकरी आणि जंगली प्राणी यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी आज एक महत्त्वपूर्ण बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकाराने ही बैठक घेण्यात आली। अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी अधिनियम 2006-2008 व सुधारित नियम 2012 यांची प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्यातील वैयक्तिक आणि सामूहिक वनहक्क दावे मंजूर करावेत, या प्रमुख मागणीसह विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली। या बैठकीत शाहूवाडी, गगनबावडा, करवीर, आजरा, चंदगड तालुक्यातील प्रलंबित दाव्यांवर चर्चा झाली। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी प्रांताधिकाऱ्यांना 20 दिवसात सर्व त्रुटी दूर करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले। तसंच जंगल समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून मानव जंगली प्राणी संघर्ष कमी करण्याचा प्रस्तावही तयार करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सतेज पाटील यांनी शिळे परिसरातील 125 मिळकत धारकांना जुन्या पुराव्यांच्या आधारे हक्काची घरे मिळावीत यावर भर दिलाय। ग्रामस्तरावरून आलेल्या दाव्यांमधील त्रुटी तत्काळ दूर करून मंजुरी देण्याचंही आदेशात नमूद करण्यात आले। बैठकीला उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, वन विभागाचे अधिकारी, शिवसेना ठाकरे गटाचे स्थानिक नेते आणि शेतकरी वनहक्क संघर्ष समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।